शक्यता आहे। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगत असतानाच आता पुण्यामधून एक अत्यंत मोठी राजकीय बातमी समोर येते। पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। खुद्द अजित पवार यांनीच याबाबतचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असून येत्या 26 तारखेला या युतीचा मोठा धमाका होण्याची शक्यता आहे। अजित पवार स्वतः 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे अजित पवारांची कार्यकर्त्यांसोबतची बैठक। सूत्रांनी सांगितल्यानुसार नुकतंच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय आणि यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना काही सूचना केल्याचंही कळतंय। 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू नका, असं आवाहन अजित पवारांनी केल्याची माहिती आहे। दरम्यान पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी पवारांकडून नवी रणनीती आखली जाते आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पारंपरिक समीकरणांपेक्षा एक वेगळीच युती पुण्यामध्ये पाहायला मिळू शकते। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे। रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री, अशी चर्चा रात्री झालेली आहे। घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत, ती चिन्ह वेगवेगळी याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत। आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि गोंधळ असला तरी देखील अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे। नुकतीच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडलेली असून यात महत्त्वाच्या जागांवर चर्चा झाल्याचंही कळत आहे। तसंच इच्छुक उमेदवारांची नाराजी टाळण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी 26 तारखेचा मुहूर्त निवडल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे मुंबईतील ठाकरे युतीनंतर आता पुण्यात पवार एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। या सर्व घडामोडींदरम्यान प्रशांत जगताप यांनी मात्र पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यास जगताप यांचा तीव्र विरोध असल्यानं त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। मात्र त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही अशी माहिती स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनीच दिली आहे। आणि यात संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे। संजयजी, आपलं स्वागत आहे। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडतात की काय या संदर्भातही आडाखे बांधले जातात, तशा राजकीय चर्चा पाहायला मिळतात। काय सत्यता असू शकते, काय पाहताय तुम्ही त्या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींबाबत? ते विचार मुळामध्ये महायुतीमधून अजित पवार बाहेर पडतील असं काही मला अजिबात वाटत नाही। बरं, पण आता अडचण अशी होती मुळामध्ये की अजित पवारांची कोंडी झालेली होती। म्हणजे ते गेले भाजप सोबत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजप आणि शिंदेसेना एकत्र असणार आणि अजित पवार वेगळे लढणार। त्यामुळे भाजप शिंदेसेना विरुद्ध अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पुण्यामध्ये झाला असता तर ते अजित पवारांना फार गैरसोयीचं होतं। पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्हीमध्ये अजित पवारांना असं वाटतं की आपण चांगल्या जागा मिळवू शकतो। पण आत्ताची अवस्था अशी आहे की जर अशा प्रकारे संघर्ष झाला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदेसेना, तर ते गैरसोयीचं आहे। तर मला असं दिसतंय की आता अजित पवारांनी त्यांची इच्छा असावी की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढणं जास्त आवश्यक आहे, तसं लढवलं, तशी निवडणूक लढवली तर फायदा होऊ शकतो। त्यामुळे असा प्रयत्न आता अजित पवारांनी केलेला आहे असं दिसतंय। पण मला स्वतःला असं वाटतं की ते महायुतीमधून बाहेर पडतील असं अजिबात वाटत नाही। पण त्यांनी शरद पवारांना किंवा शरद पवारांच्या पक्षाला वळवण्यात स्वतःकडे मात्र त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्याचा त्यांना कदाचित थोडाफार फायदा होऊ शकतो। बरोबर आहे। मात्र तिकडे तर संजय राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आम्ही पुणे महापालिकेत मनसे सोबत जाणार आणि शरद पवारांसोबत न जाता काँग्रेस सोबत जाणार आहे
बरं, कोणत्या प्रकारची राजकीय समीकरणं नेमकी आपण समजायची ही? म्हणजे मुंबईमध्ये वेगळं चित्र दिसतंय, पुण्यात वेगळं दिसतंय. स्थानिक जरी पातळीवरती हे सगळे निर्णय घेण्यासंदर्भात बोललं जात असलं तरी देखील मात्र जो मतदार राजा आहे त्याने कोणत्या पक्षावर विश्वास ठेवायचा, कुणावर विश्वास ठेवू नये, कुठल्या बेसिसवरती मतदान करायचं, हा प्रश्न त्यांच्याही समोर असेल. हे आता एक लक्षात घ्या, म्हणजे आता कदाचित कागदावर यांनी विचार केला असेल की शरद पवार अजित पवार एकत्र आले तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण काय आहे की पुणे महानगरपालिकेचा विचार प्रामुख्यानं शरद पवार अजित पवार दोघेही करत असणार. कारण तसे मुंबईमध्ये काही मुंबई ठाणे किंवा अन्यत्र या दोघांच्या काही फार जागा नाहीयेत किंवा फार संबंध नाहीये. तर पुणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार अजित पवार एकत्र आले. कारण काय आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आता मागच्या सभागृहामध्ये काँग्रेसचे फक्त 9 नगरसेवक होते. बरं. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र 41 नगरसेवक होते आणि 165 पैकी 41 आकडा मोठा आहे. आता जर तुम्ही बघितलं की नगरपालिकांचा जो निकाल लागला तर पुण्यातल्या 10 नगरपालिका अजित पवारांनी जिंकल्या. बरं. अजित पवार हे या भागातले महत्वाचे नेते आहेतच आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रितपणे लढली तर त्याचा फायदा आकड्यांच्या अनुषंगाने होऊ शकतो. आणि नगरपालिका निवडणुकी प्रामुख्यानं, महानगरपालिका निवडणुकी प्रामुख्यानं स्थानिक स्तरावरची निवडणूक असते. हायपर लोकल मुद्दे असतात. त्या ठिकाणी जी माणसं आहेत तर त्या माणसांचं आपलं एक नेटवर्क असतं, आपला जनसंपर्क असतो, आपलं कनेक्ट असतो आणि त्यामुळे त्या आधारे त्यांना जागा मिळू शकते असं त्यांना वाटलं असावं. पण विशाल, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की शेवटी विश्वासार्हतेचं काय, म्हणजे शरद पवारांचा पक्ष जेव्हा अजित पवारांसोबत जातो तेव्हा हा मेसेज केवळ पुण्यापुरता नाही, हा राज्यभर जाणारा मेसेज आहे. आणि ज्यासाठी म्हणजे केडरनं तुम्ही जर बघितलं की प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला शरद पवार यांच्या पक्षाचा. हे प्रशांत जगताप हे पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, पुण्याचे माजी महापौर, आणि त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारे राजीनामा देणं याचं कारण असं की ते असं म्हणाले, मी त्यांना विचारलं की असं का केलं प्रशांत. त्यामुळे प्रशांत जगताप असं म्हणाले की सर, लोक काय म्हणतील, म्हणजे आम्ही अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहिलो, आम्ही थेटपणे भूमिका घेतली आणि आम्ही सांगितलं की जे भाजपसोबत जातात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. असं असताना सुद्धा जर आता आम्ही पुन्हा अजित पवारांसोबत गेलो तर लोक काय म्हणते. त्यामुळे मला असं वाटतं की या मुद्द्याच्या निमित्तानं शरद पवार यांच्या पक्षाची विश्वासार्हता मात्र फार कमी झालेली आहे. हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा की चिन्ह कुठला हा एक मोठा प्रश्न आहेच ना. म्हणजे असं पण म्हटलं जात आहे की घड्याळाच्या चिन्हावर सगळी निवडणूक लढवली जाणार आहे. मग तुतारीचं करायचं काय हा प्रश्न आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय. तिसरा मुद्दा असा आहे की उद्या निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर अजित पवार आपल्या नगरसेवकांना घेऊन भाजप सोबत गेले तर मग काय करणार. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. या अर्थानं विश्वासार्हता म्हणून, भूमिका म्हणून, आयडिओलॉजी म्हणून हा शरद पवारांना फार मागे घेऊन जाणारा असा निर्णय आहे आणि खुद्द शरद पवारांची विश्वासार्हता कमी करणारा असा निर्णय आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असं दिसतंय. बरोबर आहे. नक्कीच धन्यवाद, तुम्ही या नव्या समीकरणांबाबत इतक्या सविस्तरपणे विश्लेषण केलं त्यासाठी. समविचारी पक्ष आघाडी न करता